महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तालुक्यातील विविध शैक्षणिक, कृषी व सामाजिक प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरपूर फर्स्ट संस्थेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन राज्यातील संबंधित मंत्र्यांची भेट घेत विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केलं. तालुक्यातील शाळांची दयनीय अवस्था, शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या, वनपट्टाधारकांचे प्रश्न तसेच लाडकी बहीण योजनेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शिरपूर तालुक्यातील अणेर अभयारण्य परिसरातील 8 जिल्हा परिषद शाळा आजही झोपडी सदृश तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये भरत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार व पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण मिळावं यासाठी या शाळांना पर्यावरणाशी सुसंगत कायमस्वरूपी इमारती मंजूर करून त्यांचं काम तातडीने सुरू करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं. सन 2025च्या खरीप हंगामाचा प्रलंबित पीक विमा तात्काळ वितरित करावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत अधिक प्रोत्साहनपर निधी द्यावा, तसेच वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विशेष लक्ष देऊन त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी मागणी करण्यात आली. या सर्व विषयांबाबतचं संयुक्त निवेदन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर करण्यात आलं. यामध्ये राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील विविध त्रुटी तातडीने दूर करून पात्र लाभार्थींना कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. शिरपूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने तालुक्याच्या विकासाशी निगडीत प्रश्न शासनाच्या सर्वोच्च स्तरावर मांडत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. संबंधित मागण्यांवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी भावना यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केली. आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर फर्स्टचं शिष्टमंडळ मुंबईत होतं. विविध विभागाच्या मंत्र्यांना भेटून धुळे जिल्ह्यातल्या आणि शिरपूर तालुक्यातल्या विविध विषयांबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या बाबतीत आपण जर का बघितलं की धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद शाळा अनेर अभयारण्यामध्ये येतात. अभयारण्यामध्ये असल्या कारणाने त्या जिल्हा परिषद शाळांना इमारत नाहीये. ते आजही 15-20 वर्षापासून झोपडीत भरतात. त्या जिल्हा परिषद शाळेला इमारत मिळावी, पर्यावरणपूरक गोष्टीने, इको फ्रेंडली गोष्टीने वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन ते करावं यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे यांच्या दालनामध्ये आज बैठक करण्यात आली आणि या सगळ्या माध्यमातून शिक्षण मंत्री त्यासाठी सकारात्मक आहे. त्यांनी तात्काळ सीओना, शिक्षण अधिकाऱ्यांशी संवाद केला. वनमंत्र्यांना सांगितलं की सगळे विभाग एकत्र येऊन काहीतरी आपण यासाठी करू शकतो का, आणि आम्ही शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री श्री दत्ता भरणे यांना निवेदन करण्यात आलं की धुळे जिल्ह्यातला जो प्रमुख पीक आहे कापसाचा पीक विमा, 52,000 कापसाचे पीक विमे घेतलेले शेतकरी आहेत, तो खरीपचा पीक विमा अजूनही 2025च्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो पीक विमा तात्काळ मिळावा. गारपीटचे अनुदान आलेलं असून ते अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, ते तात्काळ मिळावं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहन सरकारने सांगितले, परंतु ते वाढीव मिळावं. आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांचा, ॲग्रिस्टॅगचा असे विविध विषयांच्या माध्यमातून आम्ही या शेतीचे निवेदन दिले आणि या सगळ्या दोघी विषयांचं संयुक्त निवेदन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री सुनेत्रा वहिनी यांनाही या दोघी विषयांचं सविस्तर संयुक्त निवेदन देऊन लाडक्या बहिणींचा जो पगार, आज राज्यभरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचा पगार वगळण्यात आलेला आहे, त्या योजनेच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलाय. त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यामध्ये पण लाडक्या बहिणीच्या योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय. ते तात्काळ केवायसी सुरू करून याच्या सगळ्या योजनेच्या लाभार्थी ज्या खरोखर ज्या महिलांना याची गरज आहे त्यांची तात्काळ त्यामध्ये नमूद करण्यात यावी अशा सविस्तर विषयांचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे. परंतु निवेदनावर न थांबता आम्ही तर शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करणारच आहोत, परंतु जेव्हा जेव्हा गरज पडेल आपल्यालाही आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि आपण नक्की उतराल. कारण की तुमच्यासाठी हे लढणारे, हे जे माझ्या बरोबर हे तुमचे भूमिपुत्र उभे आहेत, हे फक्त गल्लीपर्यंत नाही तर ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत इथे तुमचा विषय ठेवू शकतात, ते मांडू शकतात, लढू शकतात. तर तुम्हालाही त्यांची साथ द्यावी लागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.